थांबा थांबा, क्रिकेट विश्वातून आत्ताची सर्वात मोठी, सगळ्यात धक्कादायक बातमी समोर येतेय. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासाला कलाटणी देणारा एक असा निर्णय ज्याने खरं सांगायचं तर कोट्यावधी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवलाय. पाकिस्तानने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकलाय. चला तर मग पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण. हो, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी बरोबर आहे. क्रिकेटच्या मैदानावरचा तो महामुकाबला, भारत विरुद्ध पाकिस्तान, ज्या एका मॅचसाठी अख्खं जग थांबतं, तो सामना आता होणार नाही. कारण पाकिस्तानने अधिकृतपणे या मॅचमधून माघार घेतलीये. T20 वर्ल्ड कप सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना पाकिस्तान सरकारने एक असा बॉम्ब फोडलाय ज्याचा आवाज थेट क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचलाय. हा असा निर्णय आहे ज्याची कोणीच स्वप्नातही कल्पना केली नसेल. आणि हे बघा, हे आहे ते ऑफिशियल ट्विट, तो पुरावा ज्याने सगळ्या चर्चांना, सगळ्या शक्यतांना पूर्णविराम लावलाय. यात स्पष्ट लिहिलंय की पाकिस्तानचा संघ T20 वर्ल्ड कप खेळणार, पण 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध मैदानात उतरणार नाही. ही फक्त एक घोषणा नाहीये, तर हा क्रिकेटच्या इतिहासात नोंदवला जाईल असा एक क्षण आहे, एक अभूतपूर्व घटना. पण थांबा, पिक्चर अभी बाकी है. कारण या कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे. एकीकडे पाकिस्तानने ट्विटरवर घोषणा करून टाकली आहे, पण दुसरीकडे BCCIचे सचिव काय म्हणतात बघा. ते म्हणतात, आम्हाला अजून तरी याबद्दल काहीही अधिकृतपणे कळवलेलं नाही. म्हणजे बघा, एका बाजूला जाहीर बहिष्कार आणि दुसऱ्या बाजूला शांतता. यामुळे हे प्रकरण अजूनच गुंतागुंतीचं झालंय. तर मग पाकिस्तानच्या या निर्णयाचा डायरेक्ट परिणाम काय होणार? सोपं उत्तर आहे वॉक ओव्हर. म्हणजे भारतीय टीमला एकही बॉल न खेळता आरामात विजयाचे 2 पॉइंट्स मिळतील. आणि तुम्हाला तर माहितीये, वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत हे 2 पॉइंट्स म्हणजे सोन्यापेक्षा कमी नसतात. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय की पाकिस्तानने हे एवढं मोठं पाऊल उचललं तरी का? सुरुवातीला सगळ्यांना वाटेल की यामागे भारत-पाकिस्तानचा तो नेहमीचा वाद असेल, पण नाही, थांबा. या कथेचा खरा अँगल भारत नाही तर बांगलादेश आहे. तर हे सगळं प्रकरण घडलं कसं? हे अगदी डॉमिनो इफेक्टसारखं आहे. एकानंतर एक घडत गेलं. पहिली गोष्ट, बांगलादेशने सुरक्षेचं कारण देत भारतात खेळायला नकार दिला. दुसरी गोष्ट, यामुळे ICCने थेट बांगलादेशलाच T20 वर्ल्ड कपमधनं बाहेर काढलं. आणि तिसरी आणि सगळ्यात मोठी गोष्ट, याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या मॅचवरच बहिष्कार टाकला. म्हणजे बघा, एका निर्णयाने दुसऱ्याला कसं जन्माला घातले. आणि इथेच पाकिस्तानची खरी स्ट्रॅटेजी समोर येते. त्यांनी पूर्ण वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकलेला नाही, ते बाकी सगळ्या मॅचेस खेळणार आहेत. त्यांनी निशाणा साधलाय तो फक्त आणि फक्त भारताविरुद्धच्या मॅचवर. का? कारण त्यांना पक्क माहिती आहे की याच एका मॅचमुळे बांगलादेशच्या मुद्द्याकडे अख्ख्या जगाचं लक्ष जाईल. हा एक मोठा आंतरराष्ट्रीय डावपेच आहे. पण बांगलादेशासाठी सहानुभूती दाखवण्याच्या नादात असं दिसतंय की पाकिस्तान स्वतःच एका चक्रव्यूहात अडकलाय. आणि हा चक्रव्यूह त्याने स्वतःच तयार केलाय. त्याने टाकलेला डाव आता त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता निर्माण झालीय. आणि इथेच त्यांच्या या प्लॅनमधली सगळ्यात मोठी अडचण समोर येते. त्यांच्या सरकारी आदेशात फक्त ग्रुप स्टेज मॅचचा उल्लेख आहे. फक्त ग्रुप स्टेज. आता जरा विचार करा, क्रिकेट आहे, इथं काहीही होऊ शकतं. समजा नशिबाने हे दोन्ही संघ पुन्हा एकदा भिडले, सेमीफायनलमध्ये किंवा थेट फायनलमध्येच. मग काय? मग पाकिस्तान काय करणार? आता पाकिस्तानसमोर फक्त 2च रस्ते आहेत आणि दोन्हीही त्यांना अडचणीत आणणारे आहेत. सिच्युएशन अशी आहे की एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर. पहिला पर्याय, जर त्यांनी नॉकआउट मॅचवरही बहिष्कार टाकला तर त्यांना थेट वर्ल्ड कपमधूनच हाकलून दिलं जाईल. आणि दुसरा पर्याय, जर ते खेळले तर मग त्यांच्या त्या आधीच्या बहिष्काराचा काय अर्थ राहिला? जगभरात त्यांची जी नाचक्की होईल ती वेगळीच. थोडक्यात काय, तर त्यांनी स्वतःलाच अशा एका कोपऱ्यात ढकललंय जिथून बाहेर पडणं जवळपास अशक्य आहे. एका निषेधाच्या नादात त्यांनी स्वतःसाठीच एक असा सापळा रचलाय जिथे विजय नाहीच, फक्त पराभवच दिसतोय. आणि आता या सगळ्या गोंधळातून फक्त एकच शेवटचा प्रश्न उभा राहतोय. एक असा प्रश्न जो फक्त एका मॅचबद्दल नाहीये, तर हा प्रश्न संपूर्ण वर्ल्ड कपचं भवितव्य ठरवू शकतो. आणि हाच तो कोट्यावधी रुपयांचा सवाल आहे जो आज प्रत्येक क्रिकेट फॅनच्या मनात आहे. फक्त विचार करा, जर नशिबाचा खेळ असा झाला की भारत आणि पाकिस्तान थेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्येच एकमेकांसमोर आले, तर पाकिस्तान काय निर्णय घेईल? ते खेळतील की मैदान सोडून जातील? तो एक ऐतिहासिक महामुकाबला ठरेल की इतिहासातील सर्वात मोठी नामुष्की? या प्रश्नाचं उत्तर आता फक्त येणारा काळच देऊ शकतो.